नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली येथे एक कार्यक्रम झाला. तर सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त ते काल तिथे आले होते. तर त्यासाठी त्यांनी तिथं पोलीस भरती संदर्भात काही वक्तव्य केलेले आहे, काही नवीन माहिती थोडक्यात सांगितलेली आहे, ते आपण पाहू. तर त्यांनी बोलले की खूप जिल्ह्यात आपण नव्याने पोलीस मुख्यालय चालू केलेत आणि 1960 नंतर मुख्यालय जिथे जागा असेल तिथे तयार झाली होती. आजच्या पोलिसांच्या गरजा जास्त आहेत, त्यानुसार नवीन पोलीस मुख्यालय आपण चालू केलेले आहेत. पुन्हा नव्याने आत्ताच्या लोकसंख्येनुसार किती लोकसंख्येमागे किती पोलीस स्टेशन असली पाहिजेत, किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत व त्यांच्यासाठी काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत व नव्याने आराखडा तयार केला गेलेला आहे. त्यानुसार नव्यानं पोलीस विभागाची रचना करण्यात आलेली आहे. आणि ते पुढे बोलले की आपण 40,000ची पोलीस भरती केलेली आहे आणि येथून पुढेसुद्धा पोलीस भरती आपण करू. पोलिसांच्या जागा रिक्त राहणार नाहीत. ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या आम्ही पूर्णपणे भरून काढू, असे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काल भाषणात बोललेले आहेत. त्याच्यामुळे नवीन भरती निघण्याचे संकेत आहेतच. त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी लेखीची संपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनलवरती करून घेणार आहोत. ती संपूर्णपणे फ्री असेल सगळ्यांसाठी. याच्यावरून आपल्या असं तर लक्षात येते की पोलीस भरतीच्या हालचाली चालू झालेल्या आहेत आणि येत्या 4 ते 5-6 महिन्यांमध्ये पोलीस भरती आपल्याला नवीनच चालू झालेली दिसेल. परंतु त्यासाठी आपला अभ्यास त्या पद्धतीचा पाहिजे. आपला अभ्यासच नसेल तर पोलीस भरती निघूनसुद्धा उपयोग होणार नाही. आपली तयारी तशी पाहिजे. आपलं ग्राउंड आणि लेखी त्या पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे, तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण विषयांचे टॉपिक वाईज व्हिडिओ आणि शॉर्टकट ट्रिक्स लक्षात कसे ठेवायच्या ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत. त्याचा आपण लाभ घ्यावा. तुम्हाला ग्राउंडला आणि लेखीला पेपर टॉप करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावाच लागेल. दोन्हींनासुद्धा तुम्हाला थोडासा वेळ दिलाच पाहिजे. थोडा वेळ दिल्यानंतर आपल्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. लेखी 90च्या प्लसच पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवरती संपूर्ण अभ्यासक्रम आणि संपूर्ण विषयांचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत.